वेलकम बॅक टू अवर चॅनल वर्ल्ड फ्लो फॅमिलीमध्ये तुमचं स्वागत आहे. येस, तर आज आहे मंडे आणि ह्यावेळेसचा वीकेंड खूप सुंदर होता. जसं सॅटर्डेला वुमेन्स डे सेलिब्रेशन होतं तर ते ऑल ओव्हर सगळ्याच ठिकाणी सेलिब्रेट झालेलं आहे आणि आम्ही पण सेलिब्रेट केलं. तुम्ही जर तो व्लॉग नसेल बघितला तर नक्की जाऊन बघा. आणि काल होतं क्रिकेट आणि इंडिया जिंकलेली आहे तर त्याचा आनंदच काही वेगळा होता. आम्हाला रात्री 1 वाजले झोपायला आणि इथं खाणं करतोय ब्रेकफास्ट. ऑफिस आहे अर्ध्या तासामध्ये. लवकर उठायचं ना थोडं. प्लेट्सच नव्हत्या अवेलेबल. छोटीशी प्लेट घेतली जियानाची आणि त्यामध्ये मी खात नाही. आणि इकडे आहे ब्राऊन ब्रेड. नाही, 2 तुझे आहेत, 2 माझे आहेत, 2 तुझे. नाही, खाण्यामध्ये कसं आपण खाण्याला नाही म्हणा, बनवणार आहे तर खाणार आहे पाहिजे ना कोणी. अरे बापरे, अशा आपल्या घरी खाणारे 2 आहेत. खाणं एक झोपून आहे, एक झोपून आहे. जियाने माहित नाही काय केलं तर रात्रभर. तर जिया बिकॉज 10 वाजलेले अजूनही जिया उठलेली प्रणव म्हणतो तिने अभ्यास केलेला आहे. मस्त दूध पिली 5ला आणि झोपली आहे, परत उठली नाही अजून. घरी आवाज नाही करत आहे. रात्रभर अभ्यास झाला तर तुझी झोप झाली पाहिजे ना. आणि माझा झालाय स्वयंपाक. मी जियाना उठली नाही पाहिजे, ह्या दोघांची म्हणजे जियाना झोपून राहिली पाहिजे म्हणून मी सकाळीच तिच्या भीतीमुळे सकाळी 6ला उठून मी फटाफट सगळं आवरून घेते, स्वयंपाक वगैरे करून घेते. माझं सगळं कामं झालेले आहेत. तर येस, आणि आज जियानासाठी मला बनवायचे आहे तर रागीचे लाडू. तर ते खूप पौष्टिक असतात. तर ते मी कसं बनवेल तर त्याची रेसिपी मी नक्की शेअर करेन तुमच्याबरोबर. आणि आज पूर्ण दिवसात आम्ही काय काय करतो हे सगळं तुमच्याबरोबर आम्ही शेअर करू. तर तुम्ही ब्लॉगला असंच कंटिन्यू करा. तर माहिती आहे सिनेमन पावडर टाकायचं, आणखी टेस्ट येते. नाही पण याच्यावर सिनेमन पावडर टाकूनच खातात प्रणव. हा, सिनेमेन नाही. गुड आफ्टरनून एव्हरीवन. तर येस, आता झालेला आहे लंच ब्रेक आणि दीपाली बनवत आहे भाकर आणि आमचा वेळ झालेला आहे लंचचा. छान ग बोलणे आहेत काय? बोल येते पण तिथे जाऊ दे ना. नाही, कठीण आहे म्हणून पोळी पण नाही करत. जियाना भाकर खायची तू? तिला भाकर द्यायची? हो दे ना. जियाना ते सेल डाऊन होऊन जाईल ना त्याचे. का बरं हा बॉल उचलतो तो लाईट लागतो त्याच्यामध्ये बघ. स्वयंपाक झालाय बाकीचा? छान आणला म्हणजे ड्रेस किंवा हा ड्रेस छान दिसत आहे. गोल 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 गोल. तर आज आहे आज जातोय प्रणव ऑफिसला. तर जियाना चालली आई बाबांकडे. होय काही आराम नाही. खूप सारे पेंडिंग काम आहे मॅडमचे. हो, आणि ही बघा सुचलेली आत्ता 10 वाजता उठली आहे झोपून. चांगलंय बाबा तुमचं. दोघे टिफिन घेऊन चालले आपले. जाते तू मायाबाकडे जाते? बरं, घरी आल्यावर खेळू आपण. बाय बाय गोल्टू. मम्मा नाहीये, तू जा.
हॅलो बेबी, हॅलो. तुझ्यासाठी आईने काय काय दिलं असं? उन्हाळा लागला. ते आंब्याची चटणी. आई गो, मी आज लिटरली क्रेव करत होती माहितीये ते, की आईला आंबे नेऊन देईल आणि आईला ते बनवायला लावेल. आणि गब्बूनी काय खाल्लं? जिया काय काय बघू. ही हिला मच्छर चावले की ही अशी त्याला पूर्ण फोडते ते, है ना? हा, आणि मग असे डाग पडतात ना जियाना. असं नाही करायचं बाळा. हे घे पाणी पिते. काय आ डॅडी? हा काय जे ना काय. अगर रिकामी आहे, सगळे डिब्बे फिनिश झाले तुझे. इकडे माझ्याकडे घेऊन ये, माझ्याकडे घेऊन. आणि आल्याबरोबर तिला लागली भूक. काय खावणारी तू? तू तर वरण भात खाल्लं म्हणते आताच, मग परत का खायचं आता? हा, तर आईंनी इथे पाठवलंय आंब्याची चटणी. ह्या सीझन मध्ये फेवरेट आहे माझी. काय तुला काय पाहिजे? इथे आज जेवणामध्ये आज आहे चपाती, जेवणासाठी वरण, तवा एक, आईनी पाठवलेली चटणी आणि मी बनवली होती फणसची भाजी. तर आज आहे दीपालीच्या हातची बिर्याणी, व्हेज बिर्याणी. रेसिपी ऑलरेडी दीपालीने अगोदर शेअर केलेली आहे रे बिर्याणी. तर येस, अपकमिंग ब्लॉग्समध्ये आम्ही याची रेसिपी नक्की शेअर करू तुमच्यासोबत. दीपाली फक्त केवढा मिसिंग होता त्याच्यामध्ये थांबलेली होती. सुगंध छान येतो. तिचं चालू आहे डाळिंब. ना काय ते कपडा घाण. काय बनवलं आज? मेथीचे पराठे बनवले तुमच्याकडे नाश्त्याला. मेथीचे पराठे, दही आणि बिर्याणी आहे आज. चला. पराठे. Morning everyone. Yes, I'm back from the gym now. आता मी जात आहे बाहेर. जियाना दीपाली ऑलरेडी रेडी होती. दीपालीने बनवला थोडा स्वयंपाक आणि आम्ही सगळेजण रेडी झालेलो आहे. आता जाऊ आणि बघू कुठे जातो आम्ही, काय करणार आहे तुम्हाला ब्लॉगमध्ये पुढे माहीतच पडेल. काही आवश्यक गोष्टी घ्यायच्या आहेत, काही इन्व्हेंटरी पण घ्यायची आहे. तर बघू तुम्ही ब्लॉगला असंच कंटिन्यू करा. फायनली दिले पैसे. लुकिंग ब्युटिफुल. तर दीपालीला मी हे टॉप गिफ्ट केलेलं होतं वुमेन्स डेचं. छान दिसत आहे. दीपाली तू जियानाला पण घेऊन दिलं होतं छान, पण हे गिफ्ट नाही आहे, हे शॉपिंग आहे ना जियाना? हां
गिफ्ट नाही आहे, शॉपिंग आहे. म्हणजे शॉपिंग मधलं. मी तिला गिफ्ट नव्हतं दिलं ना, मी जस्ट घेऊन दिलं असं. कपडे नव्हते तिच्याजवळ म्हणून. नाही याला जो खरंच कपडे नाही म्हणजे टिकेट घाण झाले. काय काय उतर. ओके, तुला तुझ्यासाठी आणली होती ना ग एक बॅग जियाना. मिळाली सॉक्स. थोडी माती सांडली माझी, ते मी झाडून गेली. माहिती नाही कसं लागलं. इथे शूज नाही घालावं लागत घरात. काय म्हणते तू? आपण कुठे चाललो? कुठे? येस, तर आम्ही चाललोय बाहेर. थोडंफार सामान घ्यायचं आहे घरचं, ते घेऊ. आणि जर जियासाठी थोडेफार कपडे मिळाले तर ते पण घेऊ. नाही जियाना, मागेच बसायचंय तुला. तुझी सीट मागची आहे. ओके. तर इथे चालू आहे जियानाचं डिनर. गाडीमध्ये बसलो नाही, स्टार्ट तिचं जेवण चालू. चला, तर आम्ही जातोय आता स्मार्ट बाजार आयटी पार्क कडे. ही आहे आमची चिमणी. खूप गर्दी आहे ना. भूक लागली जियाना? हो, गर्दी भरपूर. होई आहे ना, येतेच आहे ना. गरम खूप आहे बळा. बघ हातलं चला, तर आम्ही आलेलो आहे आता काहीतरी खायला. दीपल्याला लागली आहे जोरामध्ये भूक. सगळ्यात अगोदर काहीतरी खाऊ आणि त्याच्यानंतर मग आम्ही जाऊ शॉपिंग. हा, खेळते म्हणा तशी पायी पायी. टॅलेंट आहे भाऊ मध्ये. बंद आहे का? सुरू आहे बघ. कसली मीटिंग राहते पण यांची? पासून जियाना किती दिवसानंतर आलो आपण ह्या इथे. आपण लास्ट आई बाबांसोबत आलो होतो. मला वाटतं 1 वर्ष झालं त्या गोष्टीला ना. नाही रे, 6 महिने. पार्किंग आहे फक्त 20 रुपये, कारण कारची नागपूरमध्ये पार्किंग मिनिमम 40 रुपयापासून सुरुवात होते. तर पार्किंग इथे करणं परवडते. आणि पुढे जाऊन जर आमचं 500च्या अबोव बिल झालं तर आम्ही रिएम्बर्स करतो. चल. काय मॅडम खूप एक्साइटेड आहे. चालू करून ठेवलं का? चालू करून ठेवलेलं.
पडली? कुठे लागलं? इथे लागलं. अरे बाप, जोरात लागलं खूप. तू रडली का मग? बॉईज साठी काय पाहिजे तुला? उचलून घेते. गुड वर्क. देऊन दे मम्माला. कशी कशी पडली तू? अशी कुठे पडली पण? खूप गरम होते इथे. ना आपण घ्यायला काय आलो होतो आणि घेऊन काय चाललो, हे नेहमीच होतं आपल्यासोबत. जियाना काय झालं? जियाना नवीन आहे. जियाना नवीन आहे हे. हा बरं. येस सर, आमची झाली आहे शॉपिंग आणि आता आम्ही जातोय घरी. आणि आता वाजली आहे 9:45. घरी जाऊ, जेवण करू. आणि उद्याचा असं प्लॅन आहे की उद्या होळी. तर आईंचा फोन आला होता, तर उद्या जाऊ आम्ही घरी आई बाबांकडे. तर उद्या तिथेच राहू, तिथेच स्टे करू उद्याचा. तर इथून घरी जायचं, पॅकिंग करायची आहे परवासाठी पण, बिकॉज परवा आम्ही अजून कुठेतरी जाणार आहे. तर मग त्याची पॅकिंग आजच करावं लागेल, जेणेकरून आम्ही आईबाबांकडे जाऊ. तर मग आईबाबांकडनंच पुढून तिकडे जाऊ. आणि होळी आली, होळी वगैरे सगळं बाजूला, पण सगळ्यात इम्पॉर्टंट राहते पुरणपोळी. उद्या जिमला हाफ डे राहील, परवा पूर्ण सुट्टी राहणार आहे. तर बॉडीला सुद्धा छान रेस्ट होईल आणि दीपालीला सुद्धा रेस्ट होईल आता पुढले दिवस. येस, आणि मोस्ट प्रोबॅबली असं होईल की आता मी प्रणवसोबत जॉईन करेल जिम, प्रणवच्या जिम मध्ये. सॉरी सोनूताई, तुझा पार्टनर घेऊन जाईल. अरे खूप लांब पडते, मला माहिती आहे. दमल्यासारखं होतं एकदम तिथं आल्यानंतर, कारण हिला त्या जिम मध्ये जायला 15 ते 20 मिनिट लागतात आणि माझी जिम 5 मिनिटच्या डिस्टन्सवर आहे. 15 ते 20 मिनिटं म्हणजे घरापासून ती 5 किलोमीटरवर आहे. तर जायलाच 20 ते 25 मिनिटं लागतात आणि लिफ्टचे 10 मिनिटं वेगळे. त्याच्यामुळे आणि आता असं बोलू शकतो आपण की नागपूर पूर्ण अंडर कन्स्ट्रक्शन आहे. प्रणव, अंडर कन्स्ट्रक्शन आहे आणि म्हणजे सगळीकडेच कन्स्ट्रक्शन मिळेल तुम्हाला, सगळीकडेच कन्स्ट्रक्शन मिळेल. आणि रेनी पाण्याला करेल कारण पाणी भरपूर साचतं, मग करेल त्या अगोदर भरपूर कामं ते फिनिश करेलच. तर ओव्हरऑल छान प्रोग्रेस आहे नागपूरचा सुद्धा. जे व्ह्युअर्स नागपूरचे आहेत आणि बाहेरच्या लोकेशनवर सेटल डाऊन झालेले आहेत. नागपूर अप्रतिम लेवलवर डेव्हलप होत आहे. इन्व्हेस्टमेंट करून ठेवा, पुढे खरंच खूप जास्त कामात येईल. आणि न्यू बिझनेसचे स्टार्टअप्स आहे. हा हे बघ, टाळीची पुरणपोळी म्हणून एक नवीन शॉप आहे तिथे. जाऊ आपण. न्यू नाही, आईंचीच खूप छान असते की मला पुढचीच खायला नाही आवडत. पुरणपोळी तर नकोच वाटते मला बाहेरची. नाही, पुरण म्हणजे नाही जो माझ्या घरी तो नाही. जर इफ पॉसिबल झालं तर उद्या आई जर म्हणजे आईचं पुरण झालं नसेल तर रेसिपी नक्की शेअर करू. आई नक्की उद्या दुपारीच लागेल ना काम. हो, नाही आपण लवकरच जाऊ ना उद्या. आपण चाललो ना सकाळूनच उद्या. आणि उद्याचा व्लॉग हा खूप इंटरेस्टिंग राहील, बिकॉज आई बाबांसोबत राहील, तो फॅमिली टाइम राहील आमचा. तर आम्ही पूर्ण दिवस त्यांच्याबरोबर राहणार आहे उद्या, बिकॉज परवा आम्हाला परत कुठेतरी जायचं आहे. म्हणून मग आम्ही उद्या तिथे स्टे करू आणि त्यांच्याच सोबत राहून थोडा फॅमिली टाइम स्पेंड करू. बिकॉज जेव्हापासून आम्ही नवीन घरी शिफ्ट झालो तेव्हापासून आम्ही असंच फॉर स्टे नाही गेलेलं आहे. आम्ही सगळे आजारीच होतो, आई बाबा पण आजारी होते, आम्ही पण होतो. त्याच्यामुळे एवढं भेटणं नाही झालं, पण ओव्हरऑल होतं म्हणा कॉन्टॅक्टमध्ये.
पण असं स्टे नाही झाला प्रॉपर. तर येस, उद्या तो दिवस आहे, तर मजा येईल. ते पण नाही येऊ शकले बरं नसल्यामुळे आणि आम्ही पण जाऊ नाही शकलो. तर आम्ही आमच्या तब्येती पहिले व्यवस्थित केल्या आणि त्यानंतर आता आम्ही उद्या जाऊ आणि छान पुरणपोळी खाऊ. आणि जर पॉसिबल झालं तर मी नक्की पुरणपोळीची रेसिपी तुमच्याबरोबर शेअर करेल, बिकॉज आई खरंच खूप सुंदर पुरणपोळी बनवते, अशी लुसलुशीत आणि मऊ मऊ असे पुरणपोळी. तर जियानाची झाली बॅटरी चार्ज आणि जियाना आता धिंगाणे करायसाठी रेडी ना जियाना. आणि आता सगळ्यात मोठी गोष्ट ही आहे, जेव्हा मला जी बायको पाहिजे होती, कारण मला पुरणपोळी भरपूर आवडायची, ठीक आहे. तर सगळ्यात इम्पॉर्टंट गोष्ट जी होती आणि क्रायटेरिया जो होता, मुलगी शिकलेली पाहिजे, मुलगी हे ते फाईन, पुरणपोळी बनवणारी पाहिजे. आणि दीपालीला सुद्धा अप्रतिम पुरणपोळी येते. त्याचं जे कव्हर आहे ते तिचं थोडं जाडं राहायचं, पण आता आईकडनं शिकली. ती पण जशी आई बनवते तशीच पुरणपोळी दीपाली सुद्धा बनवते. आणि माझं नशीब की मला इतकी सुंदर आणि सुगरण बायको मिळाली. याच्यासाठी नशीब लागतं, कारण बनवणारा तर आहेच सुंदर, खाणारे पण आम्ही दोघं देवानी एक सोडून 2 दिले मला. तर आम्ही सगळं फिनिश करतो. दीपाली इतकं टेस्टी बनवतो तू, थँक्यू सो मच. म्हणजे सकाळी जेवतात आणि मला संध्याकाळचं जेवतात. सायंकाळी काय आहे ग? प्रणव रेडी आहे तू? या मॅडम. सावकाश. प्रणवने मला क्रीम लावून दिली आता, नाईट क्रीम. ती पण रडत होती की मलाही लावून द्या. प्रणव पण एवढी क्रीम. जरा झालं का लावून? झालं? कसं वाटत? रात्रीचं 1 वाजलंय यांना. झोप लवकर तू, आता झोपायचं आहे आपल्याला, उद्या जायचं आहे बाहेर. बापरे. कसं म्हणजे झालं, एक होती दुसरी आली. मला हा ब्लॉग आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. तर तोपर्यंत हसत राहा, मजेत राहा आणि आनंदी राहा.